जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न पहा, ताम्रपाषाण युगीन घरे कोणत्या प्रकारची असे? तर पहा, ताम्रपाषाण युगामध्ये घरे कोणत्या पद्धतीमध्ये असायचे? तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे आयताकृती व गोलाकार, म्हणजे आपलं उत्तर येणार आयताकृती व गोलाकार या पद्धतीने ताम्रपाषाण युगीन घरे असतात। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे भारतखंड पर्व हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा, खालील काही व्यक्तींची नावे दिली आहे। भारतखंड पर्व हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा, आपलं उत्तर येणार आहे डी, गोपाळ हरी देशमुख। कोणी लिहिला? गोपाळ हरी देशमुख यांनी भारतखंड पर्व हा ग्रंथ लिहिला। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे मधमाशी, माशी व विंचू हे प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतात? तर पहा, काही संघ दिले आहे, तर कोणत्या संघामध्ये मोडतात असे विचारले आहे। तर कोणत्या संघामध्ये मोडतात? मधमाशी, माशी व विंचू। तर हे अर्थपोळा या संघामध्ये मोडतात, म्हणजे आपलं उत्तर येणार बी, अर्थपोळा या संघामध्ये मोडतात। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे बेंडूक, उंदीर व माणूस हे प्राणी कोणत्या सममितीचे उदाहरण आहे? तर कोणत्या सममितीचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे द्विपार्श्व सममिती। द्विपार्श्व सममिती म्हणजे दोन समान भागामध्ये विभागला जातो, त्याला आपण द्विपार्श्व सममिती असे म्हणतात। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्याला किती किमीचा किंवा किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर 237 किलोमीटर। किती? 237 किमीचा रत्नागिरीला समुद्रकिनारा लाभला आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे कळपा श्रेणीतील खडक महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येतात? तर पहा, कळपा श्रेणीतील खडक विचारले तर कळपा श्रेणीतील खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येतात? तर पहा, आपले उत्तर येणार आहे वरील सर्व, म्हणजे कळपा श्रेणीतील खडक कोल्हापूर, सिंधुदुर्ग व यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळून येतात। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे इंग्लंड देशाची बखर खंड 1 आणि 2 हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा, इंग्लंड देशाची बखर 2 खंडामध्ये लिहिले गेले आहे। तर इंग्लंड देशाची बखर हा ग्रंथ कोणी लिहिला असा प्रश्न आहे। तर कोणी लिहिला? तर पहा, याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर। कोणी लिहिला? बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्लंड देशाची बखर हा ग्रंथ लिहिला। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे ब्रॅकेट रोजी बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली किंवा स्थापना करण्यात आली? तर पहा, कोणत्या रोजी बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली? तर पहा, याचं उत्तर आहे 26 ऑगस्ट 1852ला, म्हणजे आपलं उत्तर येणार बी, 26 ऑगस्ट 1852ला बॉम्बे असोसिएशन ही संस्था स्थापन झाली। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते? तर हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे। तर ग्रामपंचायतच्या अनुदानास मान्यता कोण देते? खूप सोपा प्रश्न आहे हा। तर पंचायत समिती देतात। कोण देतात? ग्रामपंचायतच्या अनुदानास संमती पंचायत समिती देतात। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे आसाम राज्यात पंचायत समितीला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पहा, आसाम राज्यात पंचायत समितीला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर खूप सोपा प्रश्न आहे हा। तर आपलं उत्तर येणार डी, आचलिक समिती। कोणत्या समिती? आचलिक समिती या नावाने आसाममध्ये पंचायत समितीला ओळखले जाते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर पहा, पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर कोणाकडे देतात? तर याचं उत्तर आहे पंचायत समिती सभापतीकडे। कोणाकडे? पंचायत समिती सभापतीकडे पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा देतात। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य निवडणूक आयुक्त याची नेमणूक कोण करतो? तर भारतीय राज्यघटनेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो? तर कोण करतात? तर राष्ट्रपती करतो। कोण? राष्ट्रपती करतो। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि लाईकसुद्धा करून द्या। पुढचा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे? तो खूप सोपा प्रश्न आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे? तर 324 मध्ये, कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कलमानुसार लोकसभा व विधानसभाच्या निवडणूक प्रौढ मताधिकाराच्या आधारे होतील? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे। तर कोणत्या कलमानुसार? तर कलम 326 नुसार। कलम 326 नुसार लोकसभा व विधानसभेच्या निवडणूक प्रौढ मताधिकारी आधारे होतील। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे हे असं आहे हे कथासंग्रह कोणी लिहिले? तर कोणी लिहिले आहे हे असं आहे? तर याचं उत्तर आहे गौरी देशपांडे। आहे हे असं आहे हे कथासंग्रह कोणाचे आहे? तर गौरी देशपांडेचे आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कृष्णकाठच्या कथा हे कथासंग्रह कोणी लिहिले? तर कोणी लिहिले कृष्णकाठाच्या कथा? हे कोणी लिहिले? तर अण्णाभाऊ साठे। कोणी? अण्णाभाऊ साठे यांनी कृष्णकाठाच्या कथा हे कथासंग्रह लिहिले। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, रुबेला हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? तो कोणत्या विषाणूमुळे होतो? तो मिक्सो व्हायरस। कोणत्या विषाणूमुळे? मिक्सो व्हायरसमुळे रुबेला हा रोग होतो। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अदिश राशी कोणती आहे? तर अदिश राशी विचारले आहे, तर याचं उत्तर येणार वरील सर्व, म्हणजे तोरण, वेग व विस्थापन हे अदिश राशी आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, फांदी हलवल्यावर झाडावरून फळ खाली पडते हे कोणत्या जडत्वाचे उदाहरण आहे? तर कोणत्या जडत्वाचे उदाहरण आहे? फांदी हलवल्यावर झाडावरून फळ खाली पडते हे विराम अवस्थेचे जडत्व आहे। विराम अवस्थेचे उदाहरण आहे कोणते? विराम अवस्थेचे जडत्व। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, CGS पद्धतीत बलाचे एकक काय आहे? तर पहा, CGS पद्धतीमध्ये बलाचे एकक काय आहे? तर डाइन आहे। काय? डाइन आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कराड ते चिपळूण मार्ग कोणता घाट लागतो? तर कराड ते चिपळूण मार्ग कोणता घाट लागतो? तर कुंभार्ली घाट। कोणता घाट? कुंभार्ली घाट लागतो। कराड ते चिपळूण मार्ग कोणता घाट लागतो? कुंभार्ली घाट लागतो। पुढचा प्रश्न पहा, कराड ते चिपळूण मार्ग कोणता घाट लागतो? तर कुंभार्ली घाट लागतो। कोणता? कुंभार्ली घाट लागतो। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, वाराणसी ते कन्याकुमारी कोणता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जातो? तो कोणता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जातो? तर NH7 म्हणजे NH7। वाराणसी ते कन्याकुमारी NH7 हे राष्ट्रीय महामार्ग जातो। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, मुदखेड डोंगररांगा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मुदखेड डोंगररांगा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नांदेड जिल्ह्यामध्ये। कोणत्या? नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, ई-गव्हर्नर राबवणारे भारतातील पहिले राज्य, पहिले विचारले, पहिले राज्य कोणते आहे? तर कोणते आहे? आपले महाराष्ट्र। ई-गव्हर्नर राबवणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे। पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, ई-पंचायत, आता इथे ई-पंचायत दिले आहे, ई-पंचायत सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर कोणते आहे पहिले राज्य ई-पंचायत सुरू करणारे? तर महाराष्ट्र आहे। कोणते? महाराष्ट्र आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते। जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।